मैदानावरती दाखवावी लागणार आहे. क्षमता किती असू दे ती फक्त मैदानावरती तुम्हाला सिद्ध करावी लागते. मैदानावरती मेहनत घ्यावी लागते. मैदानावरती तुम्हाला चिकाटी द्यावी लागते. मैदानावरती तुम्हाला खेळाडू वृत्ती द्यावी लागते. गोलंदाज शुभमचा हा चेंडू फुल टॉस. चेंडू उडवलाय मिड विकेट वाईडेश मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय दन दन करत सीमारेषा बाहेर. चौकार. धन्यवाद. यॉर्क करण्याचा शुभमचा प्रयत्न होता. चेंडू फुलटॉस पडला. मिड विकेट मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक डीप्स फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने वाईडेश मिड विकेटच्या दिशेने ते क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. शुभमचा षटकातील पुढील चेंडू फुलटॉस चेंडूवरती अविनाश सोडणार नाहीये. चेंडूला इथे मात्र फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार. यॉर्क करण्याचा जो मनसुबा आहे तो दोन्ही वेळेला फलंदाजावरती ते मात्र काम करत नाहीये. चेंडू फुलटॉस जात आहेत आणि फुलटॉस चेंडूवरती अविनाश मात्र सोडणार नाहीये. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. दबाव आता मात्र किहीम संघावरती. अविनाशने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. शुभम काठे ते मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. सिंगल धाव धावफलकावरती वाढतीये. धावसंख्या पोहोचले 11 वरती. 11 रन्स. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलंच सुरू आहे. ऋतिक थळे येथे फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती आहे. बघूया ऋतिक थळीची येते कामगिरी. जय हनुमान थळेपाडा विरुद्ध राजा शिवछत्रपती किहीम या दोन संघांमधली ही सेमीफायनलची दुसरी लढत. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहिला. एक चांगला रोमहर्चक स्थितीमध्ये नक्कीच गेला होता. अखेर गावदेवी वायशेत संघाने इथे मात्र बाजी मारली. फायनलचं तिकीट त्यांना इथे मिळवलं. चांगला परफॉर्मन्स येथे त्यांनी केला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. ऋतिक थळे सुद्धा येथे गोल्डन डकचा शिकार होतोय. विशाल मुरकर येथे मात्र कॅच पकडतायत. शुभमने येथे मात्र आणखीन एक विकेट मिळवली आहे. फलंदाज क्रमांक दुसरा येथे बाद. फलंदाज क्रमांक दुसरा इथे बाद झालाय. 2 गडी येथे मात्र बाद झालेत. न्यू बॅटर मैदानावरती आणखीन एक लेफ्ट हँडर बॅटर येथे मैदानावरती येतोय. अनिकेत पेडवे. अनिकेत पेडवेकडे सुद्धा क्षमता आहे. अनिकेत मैदानावरती दर्जेदार स्ट्रोक खेळू शकतो. हे शुभमने नक्कीच जाणणं गरजेचं असणार आहे. आणि शुभमला सुद्धा ह्या दोन्ही बॅटर्सचा खेळ चांगला माहिती आहे. परंतु मी तर म्हणेन ना की मैदानावरती जो सर्वात कमी चुका करेल ना तो संघ जिंकेल. कॅच कमी ड्रॉप करेल. खऱ्या अर्थानं मैदानावरती तुमचा सांघिक खेळ चांगला होईल तर तुम्ही मित्रांनो मॅच जिंकाल. प्रत्येक वेळेला तुम्हाला बॅट्समन सामना जिंकून देतील, बॉलर सामना जिंकून देतील असं नाहीये. परंतु इथे आपण पाहतोय इथे व्यासपीठाच्या दिशेने सन्माननीय दिलीप शेठ भोईर सर्वांचे लाडके छोटम शेठ यांचं इथे आगमन होत आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. कोरोना योद्धा म्हणून त्यांनी केलेली खऱ्या अर्थानं कामं आपण पाहिली. कारण जनमानसामध्ये त्यांचा खऱ्या अर्थानं अगदी चांगला हातखंड आहे. सन्माननीय दिलीप शेठ भोईर. क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम आपण पाहत असतो. कबड्डीवरती असलेलं त्यांचं प्रेम आपण नेहमी पाहत असतो. त्यांच्या समवेत सन्माननीय महेशजी माने आणि इतर सहकारी येथे उपस्थित आहेत. सर्व मान्यवर मंडळींचं इथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 11 धावा. मान्यवरांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय चालू असलेली लढत सेमीफायनलची दुसरी लढत आहे.
राजा शिवछत्रपती गिहिम विरुद्ध जय हनुमान थळेपाडा या दोन संघांमध्ये ही लढत रंगते. सन्माननीय दिलीप शेठ भोईर सुद्धा आपण पाहिला असाल. मी सुद्धा लहानपणी असताना त्यांना खेळताना बऱ्याचदा पाहिलंय. 40+ मध्ये सुद्धा एकदा खेळताना पाहिलं होतं आणि त्यांना वैयक्तिक पारितोषिक आलं होतं. ते पारितोषिक सुद्धा समालोचकांना त्यांनी दिलं होतं. कारण तो सामना मला आठवते थळ विरुद्ध जिराट सामना होता आणि शेठने ओव्हर मागितली होती आणि शेठ तुम्हाला ओव्हर दिली नव्हती आणि तुमच्याच बॉलरनी त्या धावा विकास साखरकरनी त्या धावा बनवल्या होत्या. 2017-18 साली तो 40+चा एक सामना होता आणि त्या अगोदर सुद्धा लहानपणी डेंजर जिराटच्या टीममधून खेळताना मी शेठना बऱ्याचदा पाहिलंय. शेठ यांचा खऱ्या अर्थानं नक्कीच बॉलिंग अटॅक जिराटचा एक चांगला होता. आणि अलिबाग तालुक्यामध्ये असे काही संघ होते ना, किम गोल्डन 11 किम असेल, नवगावचे टीम असतील, थळच्या टीम असतील, त्यानंतर जिराट, तिकडे नौखार, दिघोडी, अलिबाग असे काही ताकदवर संघ पूर्वीच्या काळी खऱ्या अर्थानं या टेनिस क्रिकेटमध्ये मानले जायचे. वळतोय सामन्याकडे महेश भोईर गोलंदाजीसाठी येतोय. बंटी पहिला चेंडू घेऊन अविनाशला इथे मात्र या चेंडूवरती जरूर बीट करण्यामध्ये यश मिळालं, मात्र चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 12 धाबा, 12 रन्स, 12 धाबा धावफलकावरती. अलिबाग प्रीमियर लीग सारखी सर्वात महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं पॉप्युलर असणारी स्पर्धा, त्याचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक आहेत ते सन्माननीय दिलीप शेठ भोईर. स्लोवर वन चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऋषिकेश राऊतच्या सेफ हातामध्ये, चांगला कॅच पकडलाय. अविनाश थळेच्या खेळीचा इथे मात्र अंत होतोय. फलंदाज क्रमांक 3 इथे मात्र बाद. धन्यवाद. महेशने आज मात्र गोलंदाजीने प्रभावित केलंय. महेशने प्रत्येक मॅच मध्ये विकेट मिळवल्यात, प्रत्येक मॅच मध्ये फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलंय. कारण जय हनुमान थळेपाडा संघाकडे चांगले लेफ्ट हँडर बॅटर आहेत. आता मात्र आपण पाहिलं टीम मध्ये 3 एकूण लेफ्ट हँडर बॅटर आहेत, तर त्यातील एक बॅटर अविनाश इथे मात्र बाद झालाय. धावसंख्या 12 धाबा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानावरती आलाय सतेजला आपण लेदर क्रिकेट खेळत असताना बऱ्याचदा पाहिलंय. याच मैदानावरती अलिबाग क्रिकेट अकॅडमी सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेशजी राऊत, त्यानंतर संदीपजी जोशी सर इथे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. अंडर 14च्या टीम मधून याच मंडळातील सदस्यांची 2 मुलं रायगड जिल्ह्यापर्यंत सुद्धा मजल मारली होती. अलिबागचं क्रिकेट मागे नाहीये. ऋषिकेश राऊतची सुद्धा आपण पाहिलं असाल महाराष्ट्र प्रीमियर लीग, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने ते भरवण्यात आली होती. त्यामध्ये रायगड रॉयल संघाकडे संघाने त्याला नक्कीच इथे खरेदी केलं होतं. वळी आपण मॅच कडे. सतेज इथे फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज महेश सहा चेंडू, चांगला यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2 गोष्टीला सन्मान आहे ना, एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे यॉर्कर. यॉर्कशायर इंग्लिश काउंटी क्रिकेट क्लब आहे, त्यातील गोलंदाज पूर्वीच्या काळी अशा प्रकारची गोलंदाजी जास्त प्रमाणात करायचे म्हणून त्या चेंडूला यॉर्कर नाव देण्यात आलं. पाहूया चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू होता. विशाल मोरकरने इथे मात्र चेंडूला बॉडी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. पंच संदीपजी जोशी सरांकडून व्हाईटचा इशारा. व्हाईट +1 धाव. 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली आहे 14 वरती. 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट येथे राजा शिवछत्रपती क्रीडांगणावरती येथे पाहायला मिळतंय. यापूर्वीचं जर मैदान पाहिलं तर डान्सिंग डाऊन द विकेट हे मैदान आपल्याला पाहायला मिळायचं, परंतु या मैदानावरती खऱ्या अर्थानं मंडळातील सदस्यांनी अलिबाग क्रिकेट अकॅडमी असल्या कारणामुळे इथे मैदानावरती चांगलं वर्क येथे पाहायला मिळालं. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर वन चेंडू, धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता, मात्र पंच नाखुश आहेत. खेळण्याच्या कक्षेबाहेरचा हा चेंडू आहे असं पंच सांगतायत. स्लोवर वन चेंडू सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना एक सर्वात घातक चेंडू मानला जातो. यॉर्कर पेक्षा स्लोवर वन चेंडू खऱ्या अर्थानं एखाद्या गोलंदाजाकडला जर तो एक स्लोवर वन चेंडू टाकण्याचा जो क्लास असेल ना, तर समोरच्या फलंदाजाला आउट काढण्यामध्ये तो यशस्वी होत असतो. पाहूया चेंडू. या चेंडूवरती मात्र अनिकेत ऑफ स्टंपला शबल लावून खेळण्याचा प्रयत्न केलाय.
चेंडू येथे मात्र जातोय लॉंग लेग, वन बाउंस, सीमारेषा बाहेर, सुपर डुपर चौकार. वळतोय सामन्याकडे, महेश वरती येते मात्र अनिकेतने हल्ला चढवलाय. कुणी सावा, चेंडू फुल टॉस, गॅप निवडलीये, गॅप शोधून काढलीये, चेंडू जातोय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून, आणखीन एक दर्जेदार असा चौकार. महेश पहिल्या 2-3 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी करत होता, मात्र अनिकेतने महेशची गोलंदाजी आता मात्र पारखली आहे. कारण गोलंदाजाला पारखणं हे फलंदाजाचं खऱ्या अर्थानं महत्वाचं काम असतं. आणि इथे मात्र या 2 चेंडूवरती 2 चौकार येते. 23 धावा. पुढील चेंडू इनसाइड आउट, ओव्हर द कव्हर, जबरदस्त आपलातून अद्भुत विश्वसनीय फटका येते अनिकेतच्या बॅट मधून येतोय, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. षटकार येतोय, 2 चौकार 1 षटकार. इनसाइड आउट, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका. इनसाइड आउट, षटकार येतोय. धावसंख्या 29 वरती पोहोचली. महेश वरती दबाव. या दबावामध्ये महेशला चांगला चेंडू टाकावा लागत असताना इथे मात्र नो चान्स. कौ कॉर्नर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय, जबरदस्त षटकार. धन्यवाद. खूपच महागडं षटक येथे मात्र झालं. तब्बल 24 धावा या षटकामध्ये महेशने खर्च केल्या. अनिकेतने 2 सिक्स, 2 खणखणीत असे चौकार या षटकामध्ये लगावले. खऱ्या अर्थानं अविनाशने मागील सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता. अविनाशला इथे मात्र त्यांनी बाद केलं, परंतु अनिकेतने इथे मात्र चांगला दर्जेदार स्ट्रोक लगावत संघाला इथे मात्र पुढे नेलंय. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटची ओव्हर या षटकामध्ये 3 षटकांचा सेमीफायनलचा सामना आहे. शिवम सावंत गोलंदाजीसाठी येत आहेत. बाजारपेठ बॉईज कडून शिवम सावंतसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 500 रुपये आजकाल आपण पाहिलं ना क्रिकेटमध्ये, ही कॉमन गोष्ट झाली आहे. बघूया चेंडू, या चेंडूवरती फटका हवेमध्ये खेळलाय शुभम मात्रे, चेंडू खाली आणि 500 येथे मात्र जमा. बाजारपेठ बॉईज यांच्याकडून येथे मात्र हे पारितोषिक आलंय. विकेट डाऊन. धन्यवाद, धन्यवाद डीजे मास्टर. 500 रुपयांचं कॅश प्राइज येते मित्रांनो. 500 रुपये बनवायला ना सरकारला खर्च येतो ना 2 रुपये 29 पैसे, आणि 1 रुपयाचा कॉइन बनवायला खर्च येतो ना 1 रुपये 11 पैसे. म्हणजे 1 रुपयाचा कॉइन बनवायला सरकारला खर्च जास्त येतो, आणि 500 रुपयाची नोट बनवायला खर्च येतो 2 रुपये 29 पैसे. तत्पूर्वी येथे मात्र विकेटचं पतन होत आहे. बाजारपेठ बॉईज येथे मात्र शिवमला येथे प्रोत्साहन वाढवण्याचं काम करत आहेत. प्रत्येक वेळेला मित्रांनो पैसे महत्त्वाचे नसतात, कारण त्यामुळे ते प्रोत्साहन वाढवणारं पाठबळ हे खऱ्या अर्थानं या गोष्टीतून मिळत असतं. बाजारपेठ बॉईज यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करेन. शिवमला येथे ते सपोर्ट येथे करण्याचा त्यांचा मानस आहे. विकेट मिळवली आहे. पहिल्या चेंडूवरती प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट आली आहे. यावेळच्या चेंडूवरती सुद्धा विशाल मुरकर अगदी चांगलं यष्टीरक्षण करतात. आणखीन एक विकेट समीर येथे होतोय.
तंबूच्या दिशेने परत विकेट डाऊन. विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय विद्यमान उपसरपंच मिलिंद दादा पडवळ यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. बाजारपेठ बॉईज यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी येथे 500 रुपयांचं प्राइज आहे. ओके, इथे गोलंदाज शिवम या मॅच मध्ये जान आणण्याचा प्रयत्न करतोय. न्यू बॅटर आलाय संतोष. ओके, या संतोष येथे मात्र मैदानावरती कामगिरी फत्ते करणार का, विकेट मिळवणार का शिवम. शिवम राईट आर्म राऊंड विकेटने. हॅट्रिक चेंडू होता परंतु चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. दीपक येथे या चेंडूवरती पोहोचलेत. सिंगल धाव येते धावफलकावरती येते. सिंगल धाव किती काढणं महत्वाचं होतं ना, ते नक्कीच येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण अनिकेत एका बाजूला सेट फलंदाज आहे. सेट फलंदाजाला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं असतं. पहिल्या 2 चेंडूवरती विकेट पडल्या आणि त्या तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धावले. म्हणजेच आतापर्यंत अर्ध षटक आतापर्यंत इथे जय हनुमान थळेपाडा संघाच्या बाजूने आलेलं नाहीये. कौतुक करावं लागेल गोलंदाज शिवमचं. शिवमने आज दिवसभरामध्ये गोलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले. चांगली कॅचिंग सुद्धा येथे त्याने केली आहे. एकाच मॅच मध्ये मागील सामन्यामध्ये पाहायला मिळालं असेल की तब्बल 4 कॅचेस त्याने पकडल्या होत्या. 1000 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा त्याला मिळालं होतं. धावसंख्या पोहोचली 36 वरती. 36 रन्स, 36 धावा. अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मागील सामन्यामध्ये 43 धावांचं 3 षटकांमध्ये टार्गेट होतं. ते टार्गेट पूर्ण करता आलं नव्हतं. परंतु क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये राजा शिवछत्रपती किम संघाने 58 धावा चेस केल्या होत्या. यावेळच्या चेंडूवरती चेंडू गॅप मध्ये जरूर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मारलाय. लॉंग लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येथे मात्र असफल ठरतोय. अनिकेतने येथे मात्र स्ट्राईक घेतली. फलंदाज संतोष येथे मात्र बाद. अनिकेतचा इथे मात्र खंबा उडवलाय. जबरदस्त गोलंदाजी. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. ओव्हर हॅट्रिक मिळवली आहे. लॉ नंबर 32 इथे वापरलाय. बोल्ड. फलंदाज बाद. धन्यवाद. सन्माननीय प्रशांत दळवी, सर्वांचे लाडके पप्याभाई यांच्याकडून येथे शिवम साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज, तसेच विद्यमान उपसरपंच मिलिंद उर्फ बाबूदादा पडवळ यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं येथे कॅश प्राइज आलंय. सुपर डुपर बॉलिंग या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावसंख्येला रोख दिलाय, धावसंख्येला लगाम लावलाय, धावसंख्या इथे रोखली आहे. जबरदस्त गोलंदाजी. आणि एक षटक सुद्धा ना तुम्हाला मॅच मध्ये आणून देऊ शकतं. एक विकेट तुम्हाला मॅच मध्ये सामना जिंकून देऊ शकतं. शेवटचा चेंडू असेल. ओव्हर हॅट्रिक शिवमने इथे या षटकामध्ये मिळवली आहे. योगेश फलंदाजीसाठी आलाय. योगेशने खेळलेला फटका. शेवटच्या चेंडूवरती मात्र एक चांगला स्ट्रोक, चांगलं षटक येथे समाप्त होण्याच्या मार्गावरतीच असताना योगेशने येथे मात्र एक दर्जेदार स्ट्रोक लगावलाय. षटकार. 42
माफ करा 43 धावा इथे धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान असणार आहे. राजा शिवछत्रपती किहीम संघाला 3 षटकांमध्ये 44 धावा येथे पूर्ण कराव्या लागणार आहेत. चांगली लढत येथे होणार, रंगतदार सामना होणार, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येणार यात मात्र कोणती शंका नाहीये. यानंतर फायनलचा थरार आपण पाहणार आहोत. या स्पर्धेमधलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये. आकर्षक अशी चषक आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी येथे बॅट आणि चषक, उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज प्लस चषक, मालिकावीरासाठी येथे जॅकेट आहे, त्यानंतर एक सायकल आहे, चषक आहे. अगदी चांगली वैयक्तिक पारितोषिकं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वैयक्तिक पारितोषिकं तसेच राजा शिवछत्रपती चषकावरती येथे कोणता संघ नाव कोरणार, अंकुशदादा पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत संघाविरुद्ध कोणता संघ लढणार, 18 चेंडूंच्या या खेळामध्ये 44 धावा येथे राजा शिवछत्रपती किहीम संघ कशा प्रकारे पूर्ण करतायत हे जाणून घेण्यासाठी मी निखिल पडते यांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. ओटी निखिल, धन्यवाद. त्रेचाळीस धावा झाल्यात, 44 धावांची गरज आहे. राजा शिवछत्रपती किहीम आयोजित क्रिकेटची स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं भेट देण्यासाठी सर्वांचे लाडके जनसामान्यांचा देव आपण ज्याला म्हणत असतो छोटम शेठ आपल्या सर्वांच्या समवेत उपस्थित असताना वेलकम ऑन बोर्ड सर. सहर्ष स्वागत असते अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून. आज 77वा आपण पाहतोय प्रजासत्ताक दिन. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा दिवस फार वेगळा आहे. आजच्या दिवसाबद्दल देखील सांगितलं जाईल. मित्रांनो, तुम्ही हे कधी ऐकलत का की ज्या व्यक्तीला दोनही पाय नाही आहेत ना तो व्यक्ती 300 किलोचं वजन उचलू शकतो. हे तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल की ज्या व्यक्तीला एकच पाय आहे ना तो व्यक्ती 5 फूट उंच उडी सुद्धा मारू शकतो. ज्या महिलेला 2 हातही नाही आहेत ना ती महिला पॅरी ऑलिम्पिक मध्ये जाऊन गोल्ड मेडल जिंकू शकते. खरं तर यश हे दुसऱ्याला हरवण्यामध्ये कधीही नसतं. यश आपल्या क्षमता सिद्ध करण्यामध्ये असतं. क्षमता सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. मैदानाच्या वरती त्या क्षमता कशा प्रकारे सिद्ध केल्या जाणार आहेत. राजा शिवछत्रपती किहीम संघ मैदानाच्या वरती दुसऱ्या सत्रामध्ये उतरलाय. इथून मात्र पुढे काय घडणार. मैदानाच्या वरती 18 चेंडू, धावांची गरज आहे ती म्हणजे जिंकण्यासाठी 44 धावा. 44 44 धावांची गरज असताना हा सामना इथून मात्र पुढे कशा प्रकारे चालू केला जाणार आहे. अगदी टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते. नंदनजी घरत आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या स्पर्धेला जोडला गेलेला आहे. अगदी त्यांचं देखील पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करू या सामन्यांच्या माध्यमातून. 44 धावा, या धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार. कारण का एक संघ आहे, यजमान संघ आहे. एक संघ अगदी हाकेच्या अंतरावरती गाव असलेला थळेपाडा या गावाला बिलॉंग्स करणारा आपण पाहतोय जहनुमान थळेपाडा संघ मैदानाच्या वरती उतरलाय. सेकंड सेमीफायनलचा हा सामना. चला सामना लगेच सुरू करा मैदानाच्या वरती. सन्माननीय पप्याशेठ देवी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक. बघा इथे प्रचंड खऱ्या अर्थानं पारितोषिकं लावली जातात. तुम्हाला मेहनत करावी लागेल जर ही पारितोषिकं जिंकायची असतील तर. मैदानाच्या वरती 2 प्रामुख्याचे फलंदाज किहीम संघाकडून ऋषी आणि केतन अशी जोडी मैदानाच्या वरती पाहायला मिळते. मागच्या सामन्याचा खऱ्या अर्थानं हिरो ऋषी ठरला होता. चांगली फलंदाजी केली होती परंतु त्यानं ती मॅन ऑफ द मॅच आहे ना डेडिकेट केली गेली होती. अर्थातच त्याचा साथी फलंदाज दीपू याच्याकडे, याच्याबद्दल देखील चर्चा केली जाणार.
सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष मनोजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित प्रमुख उपस्थिती सन्माननीय सर्वांचे लाडके छोटम शेठ अर्थातच दिलीप शेठ भोईर यांचं स्वागत करण्याची विनंती करतो. मनोज दादा यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. अगदी छोटम शेठ यांना देखील विनंती असेल या मान सन्मानाचा आपण देखील स्वीकार करायचा आहे. अगदी अतिथी देवो भव आपण सहजरित्या बोलत असतो ना आणि ही आपली परंपरा. यस कॅमेरामन फोकस. इथे यथोचित मान सन्मान फक्त एक दोन मिनिटासाठी थांबायचंय अंपायर्स. यस एका जोरदार डाव झाला पाहिजे छोटम शेठ साठी. अगदी वेळात वेळ काढून या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण पाहतो भेट दिलेली असताना छोटम शेठ अगदी क्रिकेट नाही तर प्रत्येक खेळावरती आहे ना नितांत प्रेम करणारी ही व्यक्ती आपल्याला जोडली जाते आणि क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. वळूया मैदानाच्या वरती. सामना आता चालू करायला हरकत नाहीये. सामना चालू करून घ्या. इथे 44 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू 44 धावा. मॅच ऑन बॅटल ऑन. ऋषिकेश राऊत सज्ज. पहिला चेंडू सरळ उडवलाय. सरळ बॅटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सन्माननीय मनोजजी म्हात्रे यांना विनंती असेल किहिम ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य अर्थातच सन्माननीय गणेशजी भोईर यांचा इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय मनोजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करणार आहोत. सन्माननीय गणेशजी भोईर यांचा आणि त्यांना विनंती असेल की या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. अगदी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अगदी हे सहकार्य ना हे फार महत्वाचं असतं. फलकावरती अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव घेतली जाते आणि नक्कीच सन्माननीय गणेशजी भोईर यांचा सन्मान केला जातोय. तदनंतर सन्माननीय महेश माने यांचा सन्मान करण्याची विनंती मी मनोज म्हात्रे यांना करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय महेशजी माने यांचा इथे शुभ स्वागत सन्मान झाला पाहिजे. अगदी पप्या शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते नक्कीच तो यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांनी देखील सदिच्छा भेट दिली त्या कारणास्तव आपण त्यांचा करूया यथोचित मान सन्मान. सन्माननीय महेशजी माने. हा चेंडू कुठे पाहायला मिळतोय. वन बाउन्स थेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. थँक्यू. शिवरायांच्या युद्धभक्तीचा कधीच पारा लागलेला कोणालाच नाही कारण का त्यांचा गनिमी कावय इतका स्ट्रॉंग इतका मजबूत इतका बळकट होता ना की त्याचा अभ्यास करत असताना भले भले थकले. वळूया मैदानाच्या वरती याची देखील चर्चा केली जाईल. 12 धावा फलकावरती झालेल्या आहेत. इथून मात्र पुढे 32 धावांची आवश्यकता. आहा पुनरागमन केलं जाते. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेला. केतन बॅक टू द पॅव्हेलियन. केतन बाद होतोय. केतनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या वरती ज्याने मागच्या सामन्यामध्ये गेल्या सामन्यामध्ये अर्थातच 4 चेंडू खेळत असताना 18 धावांची खेळी साकारली फलंदाजी दाखवली असा सर्वांचा लाडका अलिबागचा एबीडी मिस्टर 360 दीपू बेंद्रे स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दीपूची फलंदाजी बघण्यासाठी जमलेली रसिक मायबाप प्रेक्षकांची गर्दी आहे ना याला
अलिबागची नगरी देखील साक्ष आहे, याला इतिहास देखील साक्ष आहे. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी या फलंदाजानं गाजवली होती. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती उडवला आहे. माझा शब्द पुरा होतोय ना होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 18 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. इथून मात्र पुढे राजा शिव छत्रपती किहीम या संघाला असणारा यजमान संघ आपण पाहतोय मजबूत पकड या सामन्यावरती बनवण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विनय बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी जय हनुमान थळेपाडा या संघाकडून आपल्याला इथून मात्र पुढे पाहायला मिळणार आहेत. 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा, 26 धावा 12 चेंडू. अगदी कशा स्वरूपामध्ये सामना पूर्णत्वास नेला जाणारा. या सिटीज दीपू बेंद्रे आणि ऋषिकेश राऊत ही जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती ऋषिकेश तयार. समोर गोलंदाज विनय. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल मैदानाच्या वरती चालू आहे. अलॉंग द कार्पेट लंगॉनच्या रिजन वरती आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एका धावेसाठी फक्त आणि फक्त चेंडू चाललाय. आपण पाहतोय बघा ना, म्हणजे सगळ्याचं सोंग घेताना येतं परंतु पैशाचं सोंग घेताना येत नाही. आणि आमच्या या राजा शिवछत्रपती किहीम या मंडळासाठी सर्वांचे लाडके आदरणीय छोटम शेठ यांच्याकडून तुषार भोईर यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपयांची देणगी आम्हाला लाभलेली आहे. आणि अर्थातच त्यांचा आपण करूया टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत. चला बोलूया मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय यावेळेस अराउंड विकेट फटका उडवला उंच आकाशामध्ये. तिथे एक सोपा झेल. फलंदाज दीपक बेंद्रे इथून मात्र पुढे होणार बाद आउट. विनय गोलंदाजी करत असताना इथे मोठा मासा जाळ्यामध्ये सापडतोय विनयच्या. दीपू बेंद्रे बाद होत असताना त्याची जागा भरून काढण्यासाठी शुभम म्हात्रे हा देखील एका वेगळ्या स्टाईलचा फलंदाज आहे. त्याची शैली वेगळी आहे. आक्रमकता ठासून भरली आहे. ती इथून मात्र पुढे पाहायला मिळणार का? धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 19 धावा पूर्ण. इथून मात्र पुढे धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 10 चेंडू 25 धावा असं समीकरण सांगितलं जातंय. शुभम विरोधात विनय आहे. विनय टू शुभम. बिग बॅटल मैदानाच्या वरती चालू आहे. सर बॅट खेचलाय. कवचच्या डोक्यावरती चेंडू अगदी सरळ हातात. कॅच ड्रॉप. झेल सुटतोय तिथे. झेल सुटतोय. या सिटीज हाती आला होता परंतु नशिबी लिहिलेला नव्हता असं म्हणून सोडून द्यावं लागेल. कारण का इथे एफर्ट्स प्रचंड दाखवले खेळाडूने. त्याची प्रशंसा करायला हवी. अगदी रनिंग स्टनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न त्यानं केला. पूर्णतः झोकून दिला आपल्या संघासाठी परंतु नशिबी नव्हतं असं म्हणून सोडून देऊया. इथून मात्र पुढे काय घडणार? धावफलकावरती धावा पूर्ण झाल्यात त्या म्हणजे 20 धावांची गरज आहे. 24 धावा अजून सामना जिंकण्यासाठी. 44 धावांची गरज असताना राजा शिवछत्रपती किहीम हा संघ मैदानाच्या वरती 9 चेंडू आणि 24 धावांची गरज.
इंटरेस्टिंग सामना सर्वांच्या भेटीला आलाय. खूप सारे ट्विस्ट निर्माण होतात चालू सामन्यामध्ये. यजमान संघ फलंदाजी करत असताना ऋषिकेश राऊत, सी फॉर क्लास, सी फॉर क्रिकेट. तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू सो मच. झाल्यात 26 धावा. जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे धावांची. इथून मात्र पुढे 18 धावांची. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 18 धावा असं समीकरण सांगितलं जात आहे. ऋषी ऑन फायर. ऋषीची बॅट जेव्हा जेव्हा बोलते ना मित्रांनो, तेव्हा तेव्हा गोलंदाजाची बोलती बंद होत असते. परंतु समोर आहे विनय. विनय देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. तो देखील गोलंदाजी करणं जवळून जाणतो. कलात्मक फटका 45 जणवरून चेंडू ढकलला जातोय. बॅकवर्ड 45 जणमध्ये तिथे 2 धावा अगदी सहजरित्या घेतल्या जातात. अगदी मैदानाच्या वरती जिद्दोजहद केली जाते. पडवळ बंधू, आपण पाहतोय मैदानाच्या वरती चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ऋषिकेश राऊत हे नाव आहे ना, अलिबाग तालुका नाही, रायगड जिल्हा नाही, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असतो. तो खेळाडू आपल्या किहीम गावामध्ये आपल्याला लाभलाय ना, हे आपलं भाग्य आहे. ऋषिकेश राऊतच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडवले जातात आणि अगदी तो स्वतः हा सामना खेळत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट फटका अलॉंग द कार्पेट फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या रिजन पर्यंत चेंडू चाललाय. एका धावेसाठी तिथे प्रयत्न केले जातील. एक धाव पूर्णत्वास नेली जाते धाफलकावरती. एका धावेसोबत 29 धावा पूर्ण झाल्यात. 6 चेंडू 15 धावा. अगदी आपण पाहतोय प्रमुख उपस्थिती या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेल्या असताना आपण पाहतोय रजा घेत असताना. आणि नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेला साठी आपण आलात, आम्हाला उपकृत केलं, याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून आपले धन्यवाद देखील असतील. असंच प्रेम आहे ना या मंडळाच्या वरती राहो, ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना असेल. वळा मैदानाच्या वरती 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून मात्र पुढे यजमान संघ राजा शिवछत्रपती किहीम हा संघ आहे ना, या 15 धावा बनवणार की या 15 धावा रोखल्या जाणार. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. थोडेपणा संघ प्लीज, पंच दखल घ्या. थोडी खेळाडूंना तिथे लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगा, कारण का अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. घड्याळामध्ये पाहायला गेलं तर 6 वाजायला आलेले आहेत. सूर्यदेव देखील अस्ताला चाललाय. त्याच्या अगदी प्रकाशामध्ये आपल्याला अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. द मेगा फिनाले. अगदी राजा शिवछत्रपती चषक 2026 वरती कोण नाव कोरणार आहे, हे चषक गावामध्येच ठेवलं जाणार की हे चषक गावाच्या बाहेर नेलं जाणार, याच्यावरती देखील चर्चा करावी लागणार आहे. ऋषिकेश राऊत स्ट्रायकिंग एंड वरती. ऋषी आणि शुभम एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत ना, मैदानाच्या वरती तशीच चांगली फलंदाजी करून दाखवावी लागणार आहे. गोलंदाज परागच्या हातामध्ये चेंडू. शेवटचा षटक आहे. शेवटचे 6 चेंडू 15 धावांची गरज. इथून मात्र पुढे पराग काय करणार. ऋषीची फलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक है. ऋषि है तब तक सब कुछ मुमकिन है मैदान के ऊपर. यस इट इज ऋषिकेश. उडवलाय चेंडू मध्ये फटका फसलाय आणि आता सोप्पा झेल पकडला जातोय. जे पाहिजे होतं ते झालं. फलंदाज ऋषिकेश राऊत बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू थँक्यू. सन्माननीय मिलिंदजी पडवळ यांच्याकडून मंडळासाठी 5,000 रुपयांची भरघोस देणगी आलेली आहे. त्यांचं करूया अगदी स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये.
तदनंतर कुमारी निधी निनाथ काठे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांची देणगी आलेली आहे मंडळाच्या साठी. अगदी त्यांचं देखील योगदान आहे. मंडळाच्या वतीने त्यांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो. मैदानाच्या वरती कोण चाललाय? मैदानाच्या वरती खेळाडू प्रसाद कर्वे, बिग बॅश अलिबाग. बिग बॅश तुम्ही पाहिली असेल ना, अंतिम सामना पाहिला असेल ना, तर या खेळाडूला कोणीच विसरणार नाहीये. कारण का दीर्घ अनुभव. अगदी जेव्हा सामना फसला होता, मला वाटतं पेडांबे संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना प्रसाद कर्वेच्या हातातून जेव्हा झेल निसटला गेला ना, त्याच्यावरती टीका टिप्पणी झाली. त्यानंतर स्पोर्ट्समनशिप काय असते ना, प्रसादनं दाखवून दिली. अगदी 8 फलंदाज बाद झाले होते, तेव्हा एकट्यानं किल्ल्याचा बुरुज ढासळत असलेला सांभाळला तोच फलंदाज राजा शिवछत्रपती किहीम या संघाकडून प्रतिनिधित्व करायला आलाय. आता आपल्या संघाला गरज आहे 5 चेंडू 15 धावा. षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय सन्माननीय मिलिंदजी पडवळ यांच्याकडून लागलं गेलंय. मॅच ऑन. येस, थोडा अडीअडचणींचा सामना करावा लागतोय. काहीतरी विघटित घडण्यापेक्षा काहीही न झालेलं बरं, स्वतःला सांगितलं. पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सजला जातोय गोलंदाज पराग. षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेचा चेंडू लेगस्टिकच्या बराच काळ बाहेर आणि पंच आम्हाला सांगत असताना यस इट इज अवांतर स्वरूपाचा चेंडू. 14 धावा फक्त राहिलेल्या आहेत. 5 चेंडू बाकी आहेत. प्रसाद कर्वे स्ट्रायकिंग एंड वरती. दुखापतग्रस्त आहे ना हा खेळाडू आहे, परंतु वाघ जखमी असला ना तरी तो कधी कंटाळत नाही. तो वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानाच्या वरती ती दहशत दाखवली जाणार का? प्रसाद टोकतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मोठा षटकार. चला थँक्यू. इथून मात्र पुढे प्रसादने अजून षटकार लगावला तर मिलिंदजी पडवळ यांच्याकडून वैयक्तिक 5. नंतर सन्माननीय सिद्धेश काटे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. अभिषेक पेडणेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मयुरेश कडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. घ्या पैसा भरपूर. आता उडता पैसा फक्त पकडायचा आहे प्रसाद कर्वे. परंतु प्रसाद हा संयमी देखील तितकाच आहे. तो दाखवलेल्या मोहाला बळी पडणार का मैदानाच्या वरती? परंतु फुलटॉस चेंडू टाकलात. तदनंतर निनाद काटे 500 म्हणजे 3000 रुपयांचं तब्बल पारितोषिक लागलं जाते एका षटकारासाठी. क्या बात आहे मित्रांनो. हे असणारं प्रसाद वरचं प्रेम आहे, ते गाव दाखवतोय. हा आपला खेळाडू आहे आणि अगदी त्याच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. 4 चेंडू सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. मॅच ऑन. आहा, परफेक्ट मिडल ऑफ द मॅच झालेला नव्हता. चेंडू तिथे यष्टीच्या मागे अनिकेत आहे ना, यष्टी रक्षण करत असताना अगदी चित्त्याची चपळाई देखील दाखवतोय. इथे चेंडू निघालाय. 3 चेंडू बाकी आहेत. 8 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. दफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 36 धावा झाल्यात. 36 धावा दफलकावरती झाल्यात. 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू 8 धावा. प्रसाद कर्वे डोक्यामध्ये प्रचंड असंख्य प्रश्न भेडसावत असणार. कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं, कशा स्वरूपाचा चेंडू येणार आहे, कोणत्या स्वरूपाचा स्ट्रोक खेळवायचा आहे, कुठे क्षेत्ररक्षक नसणार आहे, कशा पद्धतीने एलिव्हेशन प्राप्त होईल, असे प्रचंड आपण पाहतोय प्रश्न प्रसादच्या डोक्यामध्ये असणार. गोलंदाज पराग देखील आपण पाहतोय प्रश्नांचा भडीमार त्यांच्या डोक्यामध्ये देखील होत असणार. समोर प्रसाद आहे ना, दबाव दडपण प्रेशर असणार या सामन्यामध्ये. हाय व्होल्टेज सामना. हृदयाचा आपण पाहतोय आजार असेल ना तर सामना पाहू नका, कारण का हृदयाचे ठोके चुकवणारा सामना सर्वांच्या भेटीला. 3 चेंडू 8 धावा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, हरकत नाहीये. राजा शिवछत्रपती किंग संघ
परंतु नाही नाही आपापल्या जो हनुमान धोळेपाडा संघाकडून गोलंदाजी करत असताना हा चेंडू अवांतर पडतोय मैदानाच्या वरती. एक धाव अतिरिक्त स्वरूपाची घेतली जाते. 3 चेंडू, आता मात्र 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही प्रसाद कर्वेसाठी एका षटकारासाठी किती पैसे लागलेत माहिती आहेत का? तब्बल 3000 रुपये. 3000 रुपयांचं म्हणजे 500 रुपये तर जिंकलायच, आता 3000 रुपये जिंकणार का प्रसाद कर्वे? शिवम सावंत कडून हा सामना जिंकवला तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. प्रसाद याला उडवला, सरळ 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 तिथे झेल पकडला जातो. मोठा मासा जाळ्यामध्ये. प्रसाद कर्वे बॅट. अगदी जर फटक्याकडे पाहायला गेलोत ना तर उंची जास्त प्राप्त झाली होती, लांबी कमी, त्या कारणास्तव हा फटका उंच आकाशामध्ये झेल पकडला गेला. आता 2 चेंडू बाकी आणि 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेजिंग. नौका फलंदाज मैदानाच्या वरती शिवम फलंदाजी करण्यासाठी आलाय. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना, सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहतोय. अगदी चांगला सामना मैदानाच्या वरती रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला. पिन ड्रॉप सायलेन्स. 2 चेंडू 7 धावा. उडवला चेंडू, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हाय हँडसम षटकार. थँक्यू. शेवटच्या चेंडूने कंपल्सरी एका धावेची आवश्यकता. स्कोर लेवल सांगितला जातोय. 43 धावा झाल्यात. 1 धाव बनवली गेली तरच फलंदाजी करणारा संघ जिंकला देण्यात येईल, नाहीतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला विजयी ठरवण्यात येईल. कंपल्सरी एका धावेची आवश्यकता. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे. व्हेरी वेल डन. सामना अगदी आपण पाहतोय समतोल स्थितीमध्ये येऊन ठेपलाय, जिथे या संघाचा बॅकबोन म्हणून शिवमकडे आपण नेहमी पाहत असतो, तो आता उभा राहिलाय निधड्या छातीनं मैदानाच्या वरती. 1 चेंडू 1 धाव हिरो बनायचं असेल तर 1 धाव काढावी लागेल. मी देखील माईक खाली ठेवतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. पराग मांडवाळांकडून सज्ज होतोय. शेवटचा चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. चला पराग थोडं स्पीडअप करायचं. क्षेत्ररक्षण थोडं क्लोज घेतलं गेलंय. शेवटचा चेंडू एका धावेची आवश्यकता. चालू झालाय गोलंदाज पराग. आपण पाहतोय षटकातील अंतिम चेंडू घेऊन समोर शिवम. विजय फटका मैदानाच्या वरती. 500 रुपयांचं पारितोषिक अर्थातच सिद्धेश काटे यांच्याकडून लगावलं जात आहे. धन्यवाद.